मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे। अनेक असे आहे की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ॲडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे, कुठे आहे तर FD मध्ये आहे। आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की 25,000 रुपये चे जे ठेवीदार आहे 25,000 रुपयेचे तर किती लोक आहे ते 26,557 लोक आहे, 26,000 आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे 5,58,00,000 रुपये। 5,58,00,000 रुपये मिळाले तर किती लोक बाहेर पडणार याच्यातून 26,000 लोक बाहेर पडणार। आता तुमच्याकडे 3 कोटी रुपये आहे ना तर ते वाटून घ्या ना तुम्ही, हे लोकांना एकत्र तर पाहिजे नाही ना। जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचे काही पैशाचा उपयोग होणार आहे। मग तुम्ही फक्त FDR मध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे। म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्ही खूप सहन केलेलं आहे, हे लोकांनी खूप सहन केलेले आहे। आता औरंगाबादमध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू, नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानावर जेव्हा मीटिंग झाली होती, कॅबिनेटची मीटिंग होती, रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू, पडून गेले। आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे करके। आणि आदर्शचे 25 असे कर्मचारी आहे, 25 की ज्यांच्याकडून 8 कोटी रुपये वसूल करायचे आहे, त्यांनीही लोन घेतलेले आहे। म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता, मानकापेच्या खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते। दुसरं हे जे DDR ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे 50,000 रुपयाची पगार, जे ब्रांच मॅनेजर जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज 50,000 रुपये। आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर्स जे आहे 45,000 50,000 रुपये कशासाठी? फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा, याच्यासाठी। आम्ही त्यांना सांगितलेले आहे हे लोकांना काढून टाका, जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या। आणि अनेक असे प्रकरण आहे, नेरकर नावाचा एक गृहस्थ आहे, मिरकर मानकापेचा जवाई आहे, 4 कोटी रुपये आहे, काही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकव्हर करण्याची। कारण काय तर राजनैतिक पक्षाची काही संबंध आहे, त्याचा सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे। मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे, तुम्ही फक्त गोरगरिबांकडून पैसे रिकव्हर करा, हे कोण करत आहे? मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे। मी DDR साहेबांना सांगितलं की तुम्ही मला 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर 12 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे, नाहीतर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे।